बंद कर अयो मालक काय झालं मालक? अय्यो वाचलो विंचू उगवला आणि डसला मालकाच्याच म्हणतो मी. काय हेच अपेक्षित होतं ना तुला? अगदी. त्याच्या करणीची शिक्षा त्याचे 100 अपराध भरल्यानंतर काय द्यायचे ती द्या. पण आत्ताचे कुचके आणि घाणेरडे विचार करतोय ना त्याबद्दल आत्ता काहीतरी शिक्षा मिळावी असंच मलाही वाटत होतं. चला अखेर कार्यभाग संपला म्हणायचा त्याचा. पुन्हा तेच प्रिय. आता हे नरोत्तमाच्या वागण्यावर अवलंबून आहे की नाही. त्याने जर त्याच्या वृत्तीत सुधार आणला नाही तर त्यानुसार योजना होणार. नाही हो नको ना. अहो घाणेरडे विचार म्हणजे पुन्हा त्याचा सखूलाच त्रास नाही का? तुम्ही त्याला नंतर जी शिक्षा द्यायची ती द्यालच पण त्यासाठी आपल्या सखूला अग्निदिव्यातून जावं लागेल त्याचं काय? नाही हो नकोच. प्रिये तुम्हाला नेहमी म्हणतेस की तुम्ही लहान मुलांसारखे वागता पण आजचं तुझं व्यक्त होणं एका परकरी मुलीला शोभेल असंच होतंय नाही वाटत? सखूला काहीच हानी होणार नाही याची काळजी आपण घेऊच पण जो जसा वागेल तसंच त्याचं भाग्य घडेल.